नीट पेपर फुटीवरून सीजेपीचं आंदोलन पेटू लागलं. त्यात सोनम वांगचुक यांना उचलून नेल्यामुळं आणि मुलांना केलेल्या लाठीचार्जमुळं या आंदोलनानं आणखीच भडका घेतला. याच दरम्यान एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात ती मोदींना अश्लील भाषेत शिव्या देत होती. शिव्या देताना तिला भान नव्हतं की आपण देशाच्या पंतप्रधानांना या प्रकारे शिव्या देतोय. आणि याच गोष्टीवर तिच्यावर सगळीकडे टीकेची जोड उठू लागली. ही गोष्ट झाली आंदोलनादरम्यानची. त्याच व्हायरल व्हिडिओमुळे काल मोदींनी आत्ताच्या काळातली मुलं भरकटलेली आहेत, पण त्यांना आपणच रस्ता दाखवला पाहिजे, त्यासोबत त्यांना माफ देखील केलं पाहिजे याबद्दल व्हिडिओ बनवून टाकला. आणि सगळ्या देशाच्या नजरा पुन्हा सीजेपी आंदोलन, त्यात व्हायरल झालेली मुलगी, ही मुलगी कोण, या गोष्टीकडे वळू लागला. म्हणूनच त्या व्हायरल व्हिडिओमध्ये मोदींना शिव्या देणारी मुलगी कोण आहे, तिने त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं, त्यासोबतच मोदींनी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आणि ती मुलगी तिच्या माफीनाम्यात काय बोलली याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर नीट परीक्षा पेपरफुटीच्या विरोधात सीजेपी आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर निदर्शनं आणि आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यात संसद चलो आंदोलनादरम्यान एक प्रकार घडला, ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेकडे गेलं. या आंदोलनात सहभागी झालेल्या एका 25 वर्षाच्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द आणि शिवीगाळ करताना दिसून आली. आणि याच घटनेमुळे तिच्यावर सगळ्या माध्यमांमधून चौफेर टीका होऊ लागली. आणि या प्रकरणात जी मुलगी समोर आली ती म्हणजे रुचिका सिंग. मंडळी, रुचिका सिंग ही 25 वर्षांची असून मूळची हरियाणातल्या फरीदाबाद इथल्या उंचागाव भागातील रहिवासी आहे. याशिवाय नोएडातील सेक्टर 150 मधील लोटस झिंग सोसायटीमध्येही तिचं स्वतःचं घर आहे. रुचिकाच्या शिक्षणाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर ती नोएडामध्ये एका स्थानिक सलूनमध्ये काम करत होती आणि तिथंच तात्पुरत्या स्वरूपात काम करायची. आणि त्या कामाच्या ठिकाणी ती स्वतःची ओळख मॅन्सिल या नावानं सांगायची. त्यासोबत तिला नेल आर्ट कला देखील आवडायची. हीच गोष्ट शिकण्यासाठी तिने त्या सलूनमध्ये नोकरी जॉईन केली होती. खरं तर तिचं नाव रुचिका होतं, पण मॅन्सिल नावाने तिने ओळख बनवली. पण आधार कार्डवर दुसरंच नाव असल्यानं तिला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. मंडळी, जंतर मंतरवर 23 जुलै रोजी पार पडलेल्या आंदोलनादरम्यान रुचिका सिंग हिनं नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर सरकार विरोधात राग व्यक्त केला. पण हा राग व्यक्त करताना तिने मर्यादा ओलांडल्या. कॅमेऱ्यासमोर बाईट देताना देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खालच्या पातळीवर अश्लील आणि अपमानास्पद भाषेचा तिने वापर केला. फक्त पंतप्रधानच नाही तर त्यांच्या आईबद्दलही तिनं अत्यंत अनुचित शब्द उच्चारले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच काही तासातच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी त्यावर टीका सुरू केल्या. तर काही मिमर्सने तिला पाठिंबा दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका महिला वकिलाने या प्रकरणी नोएडाच्या एक्सप्रेस वे पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं की अशा प्रकारच्या भाषेमुळे देशाच्या पंतप्रधानांच्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलेला असून समाजात अशांतता आणि असंतोष निर्माण होऊ शकतो. या तक्रारीच्या आधारे नोएडामधल्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात कलम 352, कलम 353 आणि कलम 356 म्हणजेच मानहानी अंतर्गत 0 FIR नोंदवण्यात आला. परंतु ही मूळ घटना दिल्लीतल्या जंतर मंतर संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर पोलीस कारवाईचा बडगा उगारायला लागल्यानंतर आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग वाढल्यानंतर रुचिका सिंग आणि तिचं कुटुंब गायब झालं. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री स्वतः आपल्या इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवरून एक भावनिक व्हिडिओ टाकला. या व्हिडिओमध्ये शांत सुरात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की जंतर मंतरवर जे काही घडलं ते संपूर्ण देशानं आणि जगानं पाहिलंय. काही भरकटलेल्या मुलामुलींनी अशा शब्दांचा वापर केला जे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभत नाही. त्यांनी केवळ मलाच नाही तर माझ्या स्वर्गीय आईलाही शिव्या दिल्या, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. पण ही मुलं शेवटी आपलीच आहेत. त्यामुळं त्यांनी कितीही चुकीचा मार्ग निवडला किंवा राग व्यक्त केला तरीही त्यांना योग्य रस्ता दाखवणं ही आपलीच जबाबदारी आहे. ज्यांनी माझ्या विरोधात आणि माझ्या आईविरोधात वाईट शब्द वापरले त्या सगळ्यांना मी मनापासून माफ करू इच्छितो, असं स्पष्ट करत पंतप्रधानांनी या वादावर सामंजस्याची भूमिका मांडली. त्यानंतर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांचा तपास तीव्र झाला. त्यावर रुचिका सिंगच्या आईने जाहीरपणे समोर येत माफी मागितली आणि पोलिसांकडे रीतसर माफीनामा सादर केला
आणि माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांच्या मुलीकडून ही खूप मोठी चूक झाली आहे. रागाच्या भरात आणि भरकटल्यामुळे तिने असं वक्तव्य केलं ज्याबद्दल त्यांना आणि संपूर्ण कुटुंबाला तीव्र पश्चाताप होतोय. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना विनंती केली की रुचिकाचं वय लहान असून तिचं भविष्य विचारात घेऊन तिला माफ करण्यात यावं. या सगळ्या प्रकारावर तिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यात ती म्हणाली की ती तिच्या मित्रांसोबत दिल्लीतल्या सीपी भागात गेली होती. त्या ठिकाणी सीजेपीचा प्रोटेस्ट सुरू होता. ती आणि तिच्यासोबत तिचे अन्य मित्र देखील होते. त्यानंतर तिने कोक प्यायला. तिथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही माध्यमांचे प्रतिनिधी तिथे प्रतिक्रिया देत होते. त्यानंतर मित्रांच्या आग्रहाखातर बाईट द्यायला सांगितली. नंतर तिने बाईटमध्ये मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले. या शिवीगाळीबद्दल माफी मागताना ती म्हणाली की मला आता या सगळ्या गोष्टीची अत्यंत लाज वाटतेय. मी या देशाची, देशातल्या सगळ्या जनतेची माफी मागते. माझ्या या वागणुकीमुळे मला नजर देखील वर उचलता येत नाहीये असं म्हणत तिने सगळ्यांची माफी मागितली. दरम्यान सीजेपीच्या वतीने यावर प्रतिक्रिया देताना सीजेपी पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास आणि अभिजित दिपके यांनी सांगितलं की आंदोलनात वापरलेली भाषा नक्कीच चुकीची आणि अयोग्य होती. परंतु 24-25 वर्षांच्या तरुणांवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कायदेशीर यंत्रणेचा वापर करणं हे योग्य नाही. राजकीय नेत्यांवरही अनेक गुन्हे दाखल असतात. त्यामुळे तरुणांना थेट गुन्हेगार ठरवण्याऐवजी प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहिलं पाहिजे असा युक्तिवाद त्यांनी केला. अशा प्रकारे सीजेपीच्या आंदोलनादरम्यान सुरू झालेला हा वाद रुचिका सिंगच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, त्यावर झालेल्या FIR कारवाईमुळे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या माफीच्या भावनिक भूमिकेमुळे देशभरात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. बाकी मंडळी, रुचिका सिंग हिच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.